मुंब्रा येथे क्रिस्टल कंपनीनं गेल्या 5 महिन्यांपासून 40 कामगारांना कामावरून कमी केले। त्यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले। त्याचप्रमाणे वडवली रस्ते सफाई कामगारांना 2 वर्षांपासून वार्षिक रजेचा पगार आणि 2 महिन्यांचा अर्धा वेतन मिळालेलं नाही। ठेकेदारांच्या अरेरावीमुळे कामगारांचं आर्थिक नुकसान झाले। शिवाय ठाणे महानगरपालिकेच्या सीपी डम्पिंग ठेकेदारांवर मेट्रो कंपनीनं जुन्या थकीत बिलांच्या कारणास्तव कामगारांचं ऑगस्टचे पगार रोखलेत। त्याचबरोबर 2 वर्षाच्या रजेचा पगारही थकीत आहे। कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी श्रमजीवी कामगार संघटना ठाणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत आहे। सफाईसाठी क्रिस्टल एंटरप्राइज म्हणून कंपनी आली। त्या कंपनीने येताच तिकडच्या जुन्या कामगारांना जे 17-18 पासून कामाला आहेत त्यांना 40 कामगारांना काढले आणि त्यांच्या जागी नवीन कामगार भरले। नियमाने हे चुकीचं आहे। शासनाचे बाबा आम्ही त्यांना आदेश दाखवले, सगळं सांगितलं की तुम्ही असं जुन्या कामगारांना काढून नवीन होऊ शकत नाही। तरी त्यांचा फक्त पत्रव्यवहार आणि आश्वासन चालू आहे। पत्रव्यवहार आणि आश्वासन चालू आहे, फक्त अजून काय घेत नाहीये। त्यासाठी त्यानंतर डम्पिंग ग्राउंडचे जे कामगार आहेत त्या कामगारांना 2 वर्षाचा वार्षिक पगार दिला गेलेला नाहीये, प्लस त्यांना पगारही दिला गेलेला नाही। ऑगस्टचा जुलैचा पगार त्यांनी आता मागे केला, तो पण 15चा पगार होता, 15 काम बंद होतं। आणि तिसरा विषय वडवलीचा जो आहे, वडवली कामगार जे आहे त्यांचा पण 2 वर्षाचा वार्षिक पगार तो अजून मिळालेला नाही आहे आणि 2 महिन्याचा अर्धा पगार आहे तो मिळालेला नाही आहे। ह्या सर्व गोष्टींचा आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहे, सगळं केलेलं आहे। पोलीस स्टेशनला पण सगळे पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत। आता शेवटी आमच्यावरही वेळ आली आहे की या आंदोलनाची आता आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून आज हलणार नाही। मागे आम्ही आंदोलन केलं होतं, 3 दिवस आम्हाला कामगार काढले होते कामावरून, 50 कामगारांना आम्ही 3 दिवस रात्रंदिवस इथे बसलो होतो, आम्ही जिंकलो। पण आता आजही आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत आमच्या अकाउंटला रक्कम येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जोपर्यंत कामगारांना कामावर घेण्याच्या आदेशची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आज हलणार नाही।